राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे। येत्या आठवडाभरात राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत यांची निवडणूक आधी होईल, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आणि मग महानगरपालिकांच्या निवडणुका होतील। येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजे 7 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महापालिका या निवडणुका 3 टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडतील, तर तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील। तसा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून आठवडाभरात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। नगरपालिका निवडणुका आधी होणार। राज्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी झाली आहे। या संकटातून शेतकरी आणि इतर सर्वसामान्य नागरिक सावरत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाहीये। त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकांची निवडणूक आधी होईल अशी शक्यता आहे। या निवडणुकांच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा आठवडाभरात केली जाण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.